देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये जामकर टेम्पोकडे जात असतो आणि देवीसिंग म्हणतो, ओ जामकर साहेब ऐका ना, मला लई उशीर होतोय. अहो लवकरात लवकर हा टेम्पो सोडायचा आहे. जामकर म्हणतात, सोडता लो, तुम्ही खून केलाय त्यामुळे मला टेम्पो चेक करायचा आहे आणि एवढी काय घाई, जाता लो. आता जामकर टेम्पोकडे जात असतात. इकडे गावामध्ये गोंधळ काय कमी होत नाही. गुरुजी घरी जातात आणि बघतात तर काय, त्यांची बायकोच मरून पडलेली असते. आता मात्र गुरुजी चांगलेच हादरतात आणि डोक्याला हात लावत म्हणतात, अरे देवा, म्हणजे संकट गावावर नाही तर माझ्या घरावर आलंय. ते आता बायकोला उठवण्याचा प्रयत्न करतात, पण ती काय उठत नाही. ते म्हणतात, म्हणजे उत्सवाच्या आडून कुणीतरी घातपात करतंय. आता मात्र गुरुजी मोठ्याने रडायला लागतात. नंतर त्यांच्या लक्षात येतं की दागिने आणि पैसे. ते आता उठतात आणि बघायला जातात. सगळे कपडे बाजूला करतात आणि उखळमध्ये बघतात. आता दागिने पैसे काहीच नसतात. आता मात्र गुरुजी मागेच पडून जातात आणि म्हणतात, अरे देवा, चोरी झाली चोरी. म्हणजे हिचा खून दागिन्याने पैशासाठी झालाय. म्हणजे हे सगळं घडत होतं ते यासाठी. जामकर साहेबांना सांगायला पाहिजे, पण हे कुणी केलं असेल. मला तर दागिन्याने पैसे त्या आप्पाच्या सुनाने सांगितलं होतं की कुठेतरी नेऊन ठेवा आणि मी घरी आणले. याचा अर्थ तीच पाळतीवर असणार. या सगळ्यामध्ये तिचाच हात असणार. आता गुरुजींचा आरडाओरडा होतो आणि पुन्हा गावकरी धावतात. मागच्या भागात नक्की काय घडलेलं असतं, चला तर बघूया. लाली आर्याला मारते, देवीसिंगला पाण्यात ढकलून देते आणि पळ काढते. पण त्यानंतर ती घरी येते. बंबामधून पाणी सोडते आणि अंगावर पाणी घेते. तिच्या अंगातून रक्त वाहत असतं. आता लाली ओल्या साडीवर आत जाते आणि आरशात बघते. आता तिला आठवायला लागतं तिने काय काय केलं. जेव्हा फुलाबाई निघून जाते तेव्हा ती म्हणते, गेले आत्याबाई, आता मी पण निघते. ती आता बरोबर एक मोठा कोयता घेते, स्वतःचं तोंड चाकते आणि पहिले आर्याच्या घरी जाते. तर तिथे पहिलेच 2 पोलीस असतात. आता लाली मोठ्याने ओरडते, वाचवा वाचवा, आणि पोलीस पळतात. आता लाली दगडाने कुलूप तोडते आणि बाजूला पळून जाते. नंतर काय, आर्या पैशाची बॅग घेते आणि ती पण पळ काढते. इकडे नरकी आणि हडळ मंदिराला चक्रा मारत असतात. तेवढ्यात देवीसिंग येतो आणि नरकीला मारतो आणि त्याचा मुखवटा घालतो. पण त्याच वेळेस लाली पण येते आणि देवीसिंगच्या डोक्यात काठी घालते. तो आता बेशुद्ध होऊन खाली पडतो. लाली म्हणते, माफ करा, मला मला तुम्हाला मारायचं नव्हतं, पण माझ्याकडं दुसरा पर्यायच नाही आहे. आता लाली हडळचा खून करते आणि तिचा पोशाख देवीसिंगला घालते. म्हणून देवीसिंगच्या चेहऱ्यावर हडळचा मुखवटा असतो. ती आता उत्सवात जाते. काही वेळाने देवीसिंगला शुद्ध येते आणि तो पण सामील होतो. आता स्वतःचा पराक्रम दाखवण्यासाठी लाली विस्तावरून चालते. तिच्या पायाला खूप चटके बसत असतात. हे सगळं देवीसिंग बघत असतो, पण तो काय करत नाही. एवढा त्रास लालीला एवढी चीड येते, ती जाते आणि रंजीला पण पकडते आणि विस्तावर आणते. आता रंजी मोठ्याने वरडायला लागते, अय्यो मी काय केलं, आई 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 आई. पण लालीला मात्र तिची जराही कीव येत नाही. जेव्हा लोक गाराणा घालत असतात तेव्हा फुलाबाई आणि रंजी पण येते. लाली आवाज बदलून म्हणते, मार हिच्या तोंडात, मार. रंजी आता पुन्हा ओरडायला लागते, पण लाली फुलाबाईचा हात पकडते आणि रंजीच्या तोंडात मारते. आता मिरवणूक सुरू होते आणि तेवढ्याच जामकर येतात. आता मात्र लाली चांगलीच हादरते आणि नेमकी जामकर येतात आणि लालीचाच मुखवटा काढायला लागतात. लाली मनात म्हणते, आता काय करायचं. पण ती जामकरचा हात पकडते आणि तिथेच जामकरला जाणीव होते की हा माणूस नसून ही बाई आहे आणि म्हणूनच जामकर त्यांचा पाठलाग करत असतात. लाली तर पळून जाते, पण अडकतो देवीसिंग. आता आपण बघितलंच की देवीसिंग पण कसा पळ काढतो. आता लालीला आठवतं, आर्या ओरडत असते, नको ना लालीताई, प्लीज लालीताई. आता आर्याच्या गायव्या आणि किंकाळी आठवून लाली आरशात बघते आणि स्माईल करते. हे सगळं आठवता आठवता ती मेकअप करत असते. आता काही जण मंदिराच्या मागून जात असतात आणि मोठ्याने किंचातात. आता आप्पा आणि सगळेच पळत येतात. बघतात तर काय, तिथे नरकी आणि हडळ मरून पडलेले असतात. हे बघून आता सगळेच गावकरी घाबरतात. सरपंच म्हणतात, आप्पा अहो हे काय आहे, या सगळ्या प्रकरणात आपण अडकणार तर नाही ना. फुलाबाई म्हणते, अहो ती लाली घरी एकटी आहे. आप्पा म्हणतात, जा 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 तू जा. तेवढ्यात लकी जित्या पळत येतात आणि म्हणतात, हडळ गेली, हडळ गेली. अहो आपल्या गावाचं संकट गेलंय. पण कुणी काहीच बोलत नाही. जित्या म्हणतो,
काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला का? होऊ द्या ना आनंद. आप्पा म्हणतात, अरे आधी इकडं बघ. जित्या आणि मंग्या बघतात आणि मोठ्याने किंचाळतात. इकडे देवीसिंग म्हणतो, आता बॉडीची विल्हेवाट लावा लागणार. इथे तर माझ्या पैशाची बॅग नाही आहे आणि आर्याच्या पण पैशाची बॅग नाही आहे. याचा अर्थ तो पैसे घेऊन पळाला. हा कोण आहे जो मला हूल देतोय? मी एवढे कष्ट करतो आणि हा पैसे लांबवतोय. नाही नाही नाही, याला तर शोधून काढावंच लागणार. तो आता आर्याला उचलतो आणि एका ठिकाणी आणतो आणि दात खात म्हणतो, हा कोण आहे जो माणसं मारतोय आणि पैसे पळवतोय आणि त्यांनी मारलेल्या माणसाच्या बॉडीची मला विल्हेवाट लावावी लागते. आता मात्र देवीसिंग खूप त्रस्त होतो. इकडे घरी रंजी आणि ऋत्विक येतात. रंजी म्हणते, ऋत्विक अरे रात्रभर जागी होता, झोप आता. तो झोपायला जातो. रंजी म्हणते, मला बी लई झोप लागली आहे, पण भूक पण लागली आहे. आता का बाई, आता मी काय खाऊ? तेवढ्यात म्हणते लालीने काहीतरी बनवलं असणार, मी बघतेच आता. पण ही लाली कुठे गेली? तेवढ्यात फुलाबाई पळत येते आणि म्हणते, ही रंजी पोरांना घरी घेऊन आली आहे आणि लाली पण घरीच आहे. आता फुलाबाई इकडे तिकडे पळत असते. तेवढ्यात रंजी किचनमधून येते आणि दोघी पण मोठ्याने किंचाळतात. रंजी म्हणते, फुलाताई काय ग, किती घाबरले मी. फुला म्हणते, मी पण घाबरले, अशी अचानक काय आली? आणि काय ग, किचनमध्ये काय करीत होती? रंजी म्हणते, अगं मला लई भूक लागली होती म्हणून म्हटलं लाली घरी होती, काहीतरी बनवलं असणार. पण काय ग फुलाताई, तू एवढी काय घाबरली आहे? फुला म्हणते, अगं ते मानाचे नाही का नरकी हाडळ, ते मंदिराच्या पाठीमागं मरून पडलेत. म्हणजे त्यांचा कुणीतरी खून केलाय. आता मात्र रंजी मोठ्याने किंचाळते. फुला म्हणते, रंजे अगं एवढीने काय ओरडतीये? आणि लाली कुठे गेली? रंजी म्हणते, बघ बाई कुठं आहे, की तिला पण मारलंय. फुला म्हणते, रंजे तुझ्या जीवाला हाडबीड आहे की नाही? ती म्हणते, अगं फुलाताई ते नाही का लालीने ते मुखवटे रंगवले आणि तेव्हापासूनच ती आजारी पडली. मला असं वाटतं तिला पण नाही सोडणार. आता फुला खूप घाबरते आणि लालीकडे जाते. इकडे देवीसिंग रस्त्यावर येतो. त्याला एक टेम्पो दिसतो. तो माणूस बाजूला बायकोबरोबर फोनवर बोलत असतो. देवीसिंग आता आर्याची बॉडी आणतो आणि टेम्पोत टाकतो आणि टेम्पो घेऊन जातो. आता तो माणूस त्याच्या मागे पळत असतो. देवीसिंग मात्र खूप सैरभैर होतो आणि सारखा विचार करतो, हा कोण माणूस असणार जो पैसे पळवतोय आणि माणसं मारतोय. तेवढ्यात जामकरची गाडी पुढून येते. आता मात्र देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तो टेम्पो थांबवतो. आता दोघंही खाली उतरतात. देवीसिंग म्हणतो, ओ जामकर साहेब जाऊ द्या ना, अहो टेम्पो पोच करायचा आहे. जामकर म्हणतात, गोपाळ नावाचे टेलर जाताल ओ, एवढी काय घाई आहे? खून केलाय तुम्ही, त्यासाठी मला टेम्पो चेक करायचा आहे. आता जामकर टेम्पोच्या मागे जातात आणि देवीसिंगच्या काचाचा ठोकाच चुकतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.